अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीकृष्ण एकदा बसले होते. त्यांच्याजवळ देवी सत्यभामा आल्या आणि म्हणाल्या, प्रभू, एक गोष्ट मला सतावत आहे, विचारू का? आजकाल लोक फार नाटककार झालेत. बाह्यरूप, मोठमोठे वागणे, पण खऱ्या मनातून कोण पुण्यवान आहे कसे ओळखायचे बरं आजकाल? एखादा माणूस खरा, चांगला आहे की नाही याची कसोटी कशी असावी? श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, सत्यभामा, हे सांगणे सोपे आहे, पण ऐक, आज मी तुला ही गोष्ट एका कथेतून सांगतो. तू ही गोष्ट शेवटपर्यंत मन लावून ऐक, म्हणजे तुझे सगळे प्रश्न सुटतील आणि तुलाही यातून काहीतरी समजेल. मी तुला गोष्ट सांगतो, ती तू नीटपणे ऐक. पुढे श्रीकृष्ण हळुवारपणे कथेकडे वळतात. ते सांगतात, एका काळी एका राजाचा राजा होता. त्याचं नाव होतं धर्मेश्वर. तो अत्यंत नम्र आणि देवभक्ती आणि प्रजाप्रेमी होता आणि त्याचबरोबर कट्टर शासकही होता. तो भगवान शिवांचा निस्सीम भक्त होता. रोज तो न चुकता प्रातःकाली उठून शिवपूजा करीत असे आणि राज्यातील प्रजेला सुखदुःखात सगळ्यांचं साथ देत असे. त्याची राणी होती शांताराणी, पण तितकीच साधी, दानशील आणि सर्वांवर प्रेम करणारी. ती दररोज सगळ्या गरजूंना मदत करत असे. मंदिरे, आश्रमे यांच्यात जाऊन ती गरजूंची विचारपूस करून त्यांना मदत करत असे. पण सगळं काही चांगलं असताना एक खंत होती, ती म्हणजे त्यांना पुत्र किंवा पुत्री असं काहीही नव्हतं. लग्नाला खूप वर्ष उलटून गेली होती, तरी पण त्यांना संतानसुख हे मात्र नव्हतं. पण दोघेही राजा राणी अजिबात दुःखी नव्हते. त्यांचा भगवान शिवांवरती पूर्णपणे विश्वास होता. ते मनोभावे आपल्या प्रजेची काळजी घेत असे. भगवान कृष्ण पुढे म्हणतात, सत्यभामा देवी, देवावर असणारा विश्वास हा दृढ असला पाहिजे आणि तेव्हाच त्याची परीक्षा खरी तिथून संपते. आणि अशाच प्रकारे राजा आणि राणीचे चांगले दिवस चालू होते. त्यांना संतान सुख नाही याचं कधीच वाईट वाटत नव्हतं. ते आपल्या प्रजेकडे पूर्ण प्राणाने लक्ष देत होते. एक दिवस नित्यनियमाप्रमाणे प्रातःकाली राजा आणि राणी शिवपूजेसाठी शिवमंदिरात निघाले. जाताना प्रजेकडे त्यांचं लक्ष असायचंच. पण त्या दिवशी एक घटना घडली आणि त्यांनी त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. घटना अशी झाली की त्यामुळे राजा आणि राणीच्या मनावर खूपच परिणाम झाला. ते सकाळी शिवमंदिराकडे जात असताना रस्त्याने एक घर लागलं. राज्यात नेहमी कोणीही राजा राणी दिसले की त्यांना मुजरा करतात, पण त्या सकाळी त्या स्त्रीने जसं चाहूल लागली राजा राणी इकडे येत आहेत या रस्त्याने, तर तिने घरात पळ काढला. तिने राणीला मुजरा देखील केला नाही. हे पाहून राजा राणी थोडे आश्चर्यचकित झाले आणि थोडे चिंतितही पडले. पण त्यावेळी ते तिला काहीही न बोलता न हटकता तिथून पुढे गेले आणि शिवपूजा उरकून पुन्हा राजवाड्यात आले. राजवाड्यात आल्यानंतरही राजा आणि राणीला हा प्रश्न सुटत नव्हता की ती स्त्री घराकडे का पळत गेली असेल. आपल्याला पाहून तिने मुजरा पण केला नाही किंवा तिने काही विचारपूसही केली नाही, असे का झाले असेल? राणीने म्हटलं, महाराज, तुम्ही एक काम करा, त्या स्त्रीला दरबारी बोलून घ्या, आपण तिच्याशी संवाद साधूया. महाराजांनी लगेचच एक सेवक बोलवलं आणि त्याला सांगितलं की त्या स्त्रीला घेऊन ये, पण तिला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नाही किंवा तिला कोणताही अपशब्द वापरला जाऊ नये. त्यांची आज्ञा घेऊन सेवक त्या स्त्रीकडे गेला. स्त्रीकडे जाताच सेवक म्हणाला, राजदरबारी तुम्हाला राजा राणींनी आज बोलवलं आहे. स्त्री थोडी हबकली आणि म्हणाली, ठीक आहे, मी येत आहे तुमच्यासोबत. ती स्त्री राजदरबारी आली. राजा राणी तिचीच वाट पाहत होते. राजाला पाहताच ती नतमस्तक झाली आणि म्हणाली, महाराज, मला हवं तर तुम्ही शिक्षा करा, पण मला आज काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे.
राजाने विचारलं, सकाळी आम्ही शिवपूजेला निघालो होतो तेव्हा तुला आम्ही दिसलो, पण तू घरात का पळून गेलीस याचा अर्थ आम्हाला अजिबात कळला नाही. तू मला याचे कारण सांगू शकतेस का? तेव्हा स्त्री उत्तरली, महाराज, मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्ही मला सुळावर चढवलं तरी चालेल, कोणतीही शिक्षा दिली तरी चालेल, पण राज्यात हीच मान्यता आहे की तुमच्या दोघांचं तोंड सकाळी सकाळी पाहिलं तर पूर्ण दिवस खराब जातो आणि पुढची कामं सगळी अडकतात, कारण तुम्हाला संतान नाही. संतानप्राप्ती नसल्यामुळे ज्याचं तोंड बघू ते दिवस खराब जाऊन काहीच कामं उरकत नाहीत, असं सगळे राज्यात म्हणतात. महाराज, याचमुळे मी सकाळी घरामध्ये धावत गेली. मला माफ करा, पण हेच सत्य आहे. राज्यात तुमच्याबद्दल असंच बोललं जातं. हे ऐकून राजा राणी फार दुःखी झाले. त्यांनी त्या स्त्रीला जाण्यासाठी आज्ञा दिली आणि ते राजदरबारात एकदम दुःखी मनाने बसून राहिले. दिवसांवर दिवस उलटून चालले होते. राजा राणीची चिंता वाढत चालली होती. पहिले जे राजा राणी आनंदाने सगळीकडे लक्ष देत होते त्यांचे चेहरे आता उतरलेले दिसत होते. त्यांनी सगळे मार्ग वापरायचे विचार केला. त्यांनी विविध आयुर्वेदिक उपचार घेतले, परंतु त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही. राजाची चिंता वाढत होती. राजदरबारी एक दिवस एक जण सांगत होता, शेजारच्या राज्यामध्ये एक पंडित आहेत. ते खूप सिद्ध पुरुष आहेत. ते काहीही करू शकतात. त्यांची चर्चा ऐकून राजाने त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशीच राजा आणि राणी दुसऱ्या राज्यातील त्या प्रसिद्ध पंडित महात्म्याकडे गेले, जे तपश्चर्येमध्ये गुंग होते. राजा राणींनी त्यांना त्रास न देता बाजूला उभे राहिले आणि त्यांचे तपश्चर्या संपेपर्यंत तिथेच वेळ काढला. त्यांचं नम्रपणा पाहून महात्म्या सुखावले. ते म्हटले, हे राजा, तू मला भेटायला आला आहेस. आज कसं काय आमच्याकडे येणं केलं? राजा राणी महात्म्यांजवळ नतमस्तक झाले. त्या दोघांनाही पाहून महात्मा सुखावला. ते म्हणाले, हे राजा, तुझं काय दुःख आहे ते मला सांग. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. तेव्हा राजा म्हणाला, महात्मा, माझ्याकडे सगळं आहे. धन, संपत्ती, चांगलं राज्य, राज्यातील लोक आनंदाने राहत आहे, पण काही केल्या आम्हाला संतान सुख मिळत नाही आहे. सगळे पर्याय वापरून झाले, पण आता आम्ही हताश झालो आहे. आमच्याबद्दल राज्यात काहीही चर्चा चालत आहे. पहिल्यासारखं मन कामात लागत नाही. काहीही करून आम्हाला संतान सुख द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. त्या दोघांचं बोलणं ऐकून महात्मा शांत झाले. ते म्हणाले, राजा, तू इथेच थांब. आणि महात्मा आतमध्ये कुटीमध्ये निघून गेले. नंतर थोड्या वेळात महात्मा बाहेर आले. त्यांच्या हातात एक कमंडलू होते. त्यांनी राजा आणि राणीला सांगितले, हे राजन आणि ही राणी, तुम्ही हे कमंडलूमधले पाणी घरी जाऊन भगवान शिवांची पूजा करून हे तुम्ही दोघांनी प्या आणि बघा, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. हे ऐकून राजा राणी सुखावले, परंतु त्यांना थांबवत महात्मा म्हणाले, राजा, कर्माचे भाग कोणालाच चुकत नाहीत. तुलाही ते चुकणार नाहीत. तुझ्या पोटी पुत्र जन्माला येईल, परंतु लक्षात ठेव, त्या पुत्राचे आयुष्य फक्त 20 वर्ष असेल. राजा राणी एकमेकांकडे पाहत राहिले. काही क्षण त्यांनी मौन राखले आणि नंतर नम्रपणे ते म्हणाले, महात्मा, आयुष्याचे दिवस देवाच्या इच्छेनुसार असतात. आम्ही ते स्वीकारतो. तो देवदत्त बालक जरी थोड्या काळासाठी आला तरी त्याचं स्वागत आम्ही मनापासून करू. महात्म्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. राजा राणीच्या मनात थोडीशी का होईना खंत होतीच, पण ते आनंदाने भरून पावले होते. त्यांच्या लक्षात एवढंच होतं की आपल्याला संतान सुख भेटणार आहेत. राजाने विचार केला, काहीही असो, पण 20 वर्षापुरतं तरी राज्यासाठी कोणीतरी कर्तबगार राजा जन्माला येईल. आणि याच सुखाने ते राज्यात परतले. काही दिवस उलटून गेले आणि राणीला दिवस राहिले. हे पाहून राजा पुन्हा महात्म्यांकडे गेला. त्याने सर्व फळे, आभूषणे, वस्त्रे घेऊन महात्म्यांना भेट दिली
आणि महात्म्यांच्या चरणापाशी जाऊन म्हणाला, महात्मा, माझी बायको गरोदर राहिली आहे. तुमच्या कृपेमुळे आम्हाला संतान सुख होणार आहे. ही माझ्याकडून सेवा समजा. महात्म्यांची भेट घेऊन राजा पुन्हा परतला. दिवसावर दिवस उलटत गेले आणि राणीने एका सुंदर बाळकाला जन्म दिला आणि त्या बाळाचे नाव ठेवण्यात आले वीरभव. वीरभव हा सुंदर आणि बुद्धिमान पुत्र होता. राज्यात आनंदाची लाट पसरली. बाळाचे नाव वीरभव हे सगळीकडे माहीत झाले. वीरभव मोठा होत गेला. तळमळ, निष्ठा, सत्य, लोकसेवा सगळे गुण त्यात दिसू लागले. काळ मागे जात होता. राजा राणी महात्म्याचे शब्द विसरले होते. त्यांना लक्षात नव्हतं की राजकुमाराचे वय 20 वर्षे झाल्यावरती त्याला मृत्यू येणार आहे. राजा राणी, राज्य सगळं आनंदात होतं. अचानक राजाला एक दिवशी स्वप्नात महात्मे दिसले आणि त्याला पुन्हा भूतकाळ आठवला. आता वीरभव 18 वर्षाचा झाला होता. राजाला चिंता सतावू लागली. राजा राणी एकदा महालात बसले होते. राजा राणीचं वीरभववरती प्रचंड प्रेम होतं. ते व्याकुळ झाले. त्यांनी ठरवलं, मुलाचं लग्न करून टाकू, जेणेकरून त्याचं आयुष्य संपूर्ण वाटेल आणि राज्याला पूर्णत्व येईल. त्याने शेजारच्या राज्यातील मुलींचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि शेजारच्याच राज्यात एक सुंदर भक्तिमान मुलगी माधवी हिच्याशी राजकुमाराचा विवाह ठरवायचं ठरवलं. त्याने रीतिरिवाजानुसार पूर्ण तयारीनिशी माधवीच्या घरी गेला. माधवीच्या वडिलांचं राज्य वीरभवच्या राजापेक्षा थोडंसं लहान होतं, पण तो राजा देखील शिवभक्त होता. त्याच्या कानी वीरभवची कहाणी पडली होती. त्याला ठाऊक होतं की वीरभव 20 वर्षाचा झाला की त्याचा मृत्यू निश्चित आहे. तरीही त्याने देवावरती विश्वास ठेवून त्याच्या मुलीचं लग्न, माधवीचं लग्न वीरभवशी ठरवून दिलं. त्याने मनात विचार केला की मुलीचं आयुष्य पूर्णत्वास जाईल. एवढा बुद्धिमान, हुशार राजकुमार तिच्या नशिबात असेल आणि देवाचीही काहीतरी क्रिया असेल की त्याने माझ्या मुलीचं लग्न वीरभवशी ठरवले आणि राजा स्वतःहून माझ्याकडे आलेला आहे. हे पाहून राजाने माधवीचं लग्न वीरभवशी ठरवलं. थोड्याच दिवसामध्ये वीरभवचं आणि माधवीचं लग्न संपन्न झालं. राज्यात पुन्हा आनंदाची लाट उसळली. सगळीकडेच आनंदी आनंद होत. माधवी नव्या राज्याची राणी झाली. सालस, भक्तिवान आणि दीनदुबळ्यांना मदत करणारी माधवी अतिशय प्रेमळ होती. राज्यात तिची चर्चा चालू झाली. माधवी दररोज दान, अन्न, सत्संग आणि पूजा करीत असे. संपूर्ण राज्य तिच्या सेवेत सुखी होतं. लोक तिच्या सेवेत मोहरले. त्या राज्याजवळ एक छोटंसं अरण्य होतं. तिथे एक विद्वान पंडित राहत होता. त्याने तिथे संसार थाटला होता. त्याच्याकडे परंतु उदरनिर्वाहासाठी आता काहीच नव्हतं. त्याची एक मुलगी होती. त्याच्या मुलीचं नाव होतं सोमलता. तिच्या पतीकडे ती दुःखी होती. तो क्रूर होता आणि लोभी होता. तो तिच्यावरती अत्याचार करत असे. त्याच्या अत्याचाराला कंटाळून ती त्या विद्वान पंडिताजवळ परत आली होती. परंतु ह्यावेळेस ती गर्भवती होती. म्हणून तिने तिच्या पतीसोबत राहण्यास नकार दिला आणि ती वडिलांसोबत तिथे अरण्यात राहू लागली. दिवसांवर दिवस जात होते. सोमलताचे महिने भरत आले होते. इकडे माधवी सगळ्या राज्यात अन्नदान करून गरजवंतांना मदत करत होती. दिवसांवर दिवस जात होते. माधवीला आपल्या पतीच्या मरणाबद्दल काहीही कल्पना नव्हती. पण राजा राणी आता चिंतेने व्याकुळ होत होते. त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद दिवसेंदिवस कमी होत चाललेला. त्यांना ठाऊक होतं आता वीरभव 20 वर्षाचा होणार आहे आणि त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. विधिकाळी लिहिलेलं कोणीही बदलू शकत नाही याचं त्यांना कल्पना होती. त्यामुळे दिवसेंदिवस ते आजारी पडत चालले होते. इकडे माधवीला काहीही कल्पना नसल्यामुळे ती गरजूंना मदत करणे, राज्यात सगळ्यांना आनंद देणे याचं काम करत होती. तर दुसरीकडे सोमलताचे दिवस भरत आले होते.
पण काळजीही होती की सोमलताचे वडील यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी खास असं काही नव्हतं. ते दोघेही 3-4 दिवस झाले काहीही जेवले नव्हते. अन्नाचा पोटात काहीही कण पण नव्हता आणि त्यांना या माधवी राणीबद्दल काहीही कल्पना नव्हती. सोमलताने कसेबसे 3-4 दिवस काढले, परंतु 5व्या दिवशी तिचे दिवस भरले आणि तिला प्रचंड प्रसववेदना चालू झाल्या. काही तासामध्येच तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला. परंतु आता जन्म दिल्यानंतर सोमलताला प्रचंड भूक लागली. ती भुकेने तळमळू लागली. ती ओरडू लागली, बाबा मला काहीतरी खायला द्या. गेले 3-4 दिवस मी काही खाल्लं नाही, पण आता मला प्रचंड भूक लागली आहे. आता मला जर जेवण भेटलं नाही तर मी मरून जाईन. असं ती जोरजोरात ओरडू लागली. पंडिताला काहीच सुचत नव्हते. तो म्हटला, सोमलता बाळा, थोडीशी कळ काढ. मी बाजूच्या गावात जाऊन भीक घेऊन येतो. काही भिक्षा मिळाली तर तू ती खा. असं म्हणून पंडित घराबाहेर पडला. तो शेजारच्या गावात गेला, परंतु त्याला कुठेही भिक्षा भेटली नाही. तो काळजीत पडला. तो पुन्हा घरात आला. पाहतो तर सोमलता रडून रडून व्याकुळ झाली होती. भुकेने तिचा अंत होईल की काय अशी चिंता पंडिताला वाटू लागली. त्याने पुन्हा एकदा सोमलताला धीर देत म्हणालं, बाळा, मी दुसऱ्या गावात बघून येतो. तू थोडीशी अजून कळ काढ. मी नक्की तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो. थोड्या वेळ धीर घे. असं म्हणून पंडित पुन्हा दुसऱ्या गावाकडे भिक्षा मागण्यासाठी निघून गेला. इकडे राज्यात माधवीचं अन्नदान चालूच होतं, परंतु राजा राणीची प्रकृती खूपच खालावली होती. 2च दिवसामध्ये वीरभवचं वय 20 वर्ष होणार होतं आणि त्याचं मरण हे निश्चित होतं. पूर्ण दिवस उलटून गेला आणि दिवस उजाडला तो वीरभवच्या मरणाचा. म्हणजेच त्या दिवशी वीरभव 20 वर्षाचा झाला होता. वीरभव नेहमीप्रमाणे आपल्या बागेमध्ये फिरण्यासाठी गेला होता. माधवीची रोजप्रमाणे नित्यसेवा चालू होती. इतरांना अन्नदान करणे, देवपूजा करणे ही कामे तिने आज थोडी आटोपती घेतली, कारण की राजा राणीची तब्येत खूपच खालावली होती. वैद्यबुवा त्यांच्यावरती औषधोपचार करत होते. माधवीला अजूनही या गोष्टीची कल्पना नव्हती की वीरभवचा आज मृत्यू होणार आहे. इकडे यमलोकात यमदेवांनी 2 सेवकांना वीरभवचा अंत करण्यासाठी पाठवण्याची तयारी चालू केली. यमराज म्हणाले, एक मोठा बैल जो वीरभवला जोरात धडक देईल आणि तुम्ही त्या वीरभवचे प्राण माझ्याकडे घेऊन यावे. असं सगळे मांडणी करून त्याने सेवकांना पृथ्वीलोकावरती पाठवलं. वीरभव बागेमध्ये टहळत होता. त्याला त्याच्या मागे एक मोठा बैल येऊन थांबलाय याची काहीही कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे तो सगळ्या झाडांकडे बघत बघत फिरत होता. दुसरीकडे पंडित सोमलतासाठी भिक्षा मागण्यासाठी दुसऱ्या गावात गेला होता. त्याला तिथेही पुरेशी भिक्षा मिळाली नाही. पण तिथे एका स्त्रीने सांगितले की शेजारच्या राज्यात, जे की इथून फारच जवळ आहे, तिथे माधवी नावाची राणी आहे. ती खूपच प्रेमळ आणि दयाळू आहे. ती रोज अन्नदान करते. तिथे तुम्हाला तुमच्या मुलीसाठी खूप सारं जेवण, पौष्टिक आहार भेटून जाईल. तुम्ही तिकडे जा. राजा राणी इकडे चिंतेत होते. माधवी अन्नदान आटोपून एक ताट आपल्या पतीसाठी म्हणजेच वीरभवसाठी काढून ठेवून बसली होती. तेवढ्यात पंडित राजदरबारात आला. तो रडू लागला, राणी, मला मदत करा. माझ्या मुलीला आत्ताच एक कन्यारत्न प्राप्त झाले आहे, पण 3-4 दिवस तिने काहीही खाल्लं नाही आहे. प्रसव वेदनेनंतर तिला आता खूप भूक लागली आहे. ती आता मरून जाईल. तिला काहीतरी खायला द्या. माधवीचं मन दुःखाने भरून गेलं. तिला सोमलताबद्दल काळजी वाटू लागली. पण तिच्या पुढे एकच ताट शिल्लक होतं, ते म्हणजे वीरभवचं. तिने कोणताही विचार न करता ठरवलं, वीरभव अजून बागेमध्ये आहे. मी हे ताट ह्या पंडितांना देऊ शकते. असं म्हणून माधवी त्या पंडिताला म्हणाली, ही थाळी माझ्या पतीसाठी आहे.
पण देव म्हणतो भुकेल्याला अन्न देणं म्हणजे देवालाच अर्पण करणं. हे घ्या पंडितजी, हे अन्न तुमच्या घरी न्या आणि मुलीला खाऊ घाला. मी माझ्या पतीसाठी नवं अन्न तयार करते. पंडिताने नम्रपणे ते अन्न घेतलं आणि आपल्या झोपडीत परतला. सोमलताने ते अन्न खाल्ले आणि तिचं मन आणि पोट तृप्त झालं. तिने देवाचे आभार मानले आणि तिच्या ओठातून शब्द निघाले, देव त्या राणीला आणि तिच्या पतीला 100 वर्षाचं आयुष्य आनंदाने देवो. त्यांनी भुकेलेला अन्न दिलं आहे, त्यांना देव कशाचीच कमी न पडून देव. तिच्या तोंडातून आलेले हे शब्द म्हणजे जणू काही पुण्याचे बोलच होते. त्या क्षणी दुसऱ्या बाजूला यमराजाचे सेवक वीरभवचा प्राण घेण्यासाठी निघाले होते. तेव्हा ते आता तयार होते की केव्हा एक मोठा बैल त्या वीरभवला धडक देईल आणि आम्ही त्याचे प्राण घेऊन जाऊ. त्याचवेळी 2 देवदूत अचानक तिथे आले आणि म्हणाले, थांबा, त्या युवराजाचा प्राण घेऊ नका. त्याची पत्नी माधवी राणी हिने आज एका अत्यंत भुकेल्या स्त्रीला अन्नदान केलं आहे. तिला मिळालेल्या आशीर्वादाने त्यांचं आयुष्य वाढलं आहे. आता तो 100 वर्ष जगणार आहे. यमदूत म्हणाले, पण नियती ठरलेली आहे. देवदूत म्हणाले, पण पुण्य नियती बदलू शकते. अन्नदान हे सर्वात मोठं पुण्य आहे आणि ते माधवी राणीने केलं आहे आणि ज्याला हे अन्नदान झालेलं आहे त्या व्यक्तीच्या तोंडातून त्यांना आशीर्वाद आलेला आहे, त्यामुळे त्याचं आयुष्य हे वाढलेलं आहे. पण यमराजाचे सेवक काही ऐकत नव्हते. वाद वाढला आणि शेवटी सर्वजण महादेवांकडे गेले. महादेव हसून म्हणाले, दानाने, विशेषतः अन्नदानाने मनुष्याला देवत्व प्राप्त होतं. भुकेल्या पोटी अन्न ठेवणं हे सर्वात मोठं पुण्य आहे. ज्या स्त्रीने ते केलं ते केवळ तिच्या पतीचं नव्हे तर जगाचं आयुष्य वाढवणारं आहे. म्हणून वीरभवला 100 वर्षाचे आयुष्य लाभले. भगवान शिवा पुढे म्हणतात, त्या सत्यामुळे मी यमराजाला विनंती करतो की वीरभवचे आयुष्य वाढवावे, त्याला 100 वर्षाचे आनंदी आयुष्य देऊन त्याच्या कर्तृत्वाने राज्य उन्नत करावे. यमराजांनी माघार घेतली. भगवान शिवांना नमन करून ते निघून गेले. देवदूतांचे आनंदातले हसणे पसरले. राजा आणि राणी हे इकडे चिंतेतच होते. त्यांना बागेमध्ये झालेली गोष्ट समजत नव्हती. ते चिंतेत राहून गेले. पूर्ण दिवस गेला पण वीरभवला काहीही झाले नाही. हे पाहून राजा राणी थोडे सुखावले. ते दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान शिवांच्या पूजेसाठी गेले. पूजा करत असताना त्यांना भगवान शिवा प्रसन्न झाले. त्यांच्या मनातली चिंता आणि प्रश्न भगवान शिवांनी ओळखला होता आणि ते म्हणाले, राजा, तुला आणि राणीला हाच प्रश्न असेल ना की वीरभवचं वय काल 20 वर्ष होऊन गेलं तरीही त्याला काहीच झालं नाही. राजा, तुझ्या सुनेने म्हणजेच माधवीने मातृत्व प्राप्त झालेल्या भुकेल्या स्त्रीला अन्नदान करून त्याचं आयुष्य वाढवलं आहे. तिने खूप मोठं पुण्य कमावलं आहे. अन्नदान केलेल्या स्त्रीने त्याला 100 वर्षाचं आयुष्य द्यावं ह्याची विनंती केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे त्याचं आयुष्य आता 100 वर्ष झालेलं आहे. हे कळताच राजा राणीचा चेहरा आनंदाने खुलला. वीरभवला दीर्घायुष्याची भेट मिळाली. राजा राणीलाही त्यांच्या शिवपूजेची भेट मिळाली. राज्यात आनंद पसरून गेला. त्याने आपल्या पत्नी माधवीसोबत राजिकेचे काम घेतले. गरिबांना अन्न देण्याचे, मदत करण्याचे आणि धर्माची सेवा करण्याचे कार्य वाढवले. सोमलता पंडिताची कन्या, तिने आपल्या नवजात बाळाबरोबर चांगले दिवस सुरू केले. पंडिताच्या घरचाही भरणा राजा राणीने पूर्ण केला. ते आता आनंदात राहू लागले. राजा राणीलाही कळले की सत्यनिष्ठा, नम्रता आणि देवावरचा अविचल विश्वास हेच खरे पुण्य आहे. त्यांनी पुढे आणखी दान वाढवले, अनाथालये वाढवली, अन्नदानवे वाढवली आणि आनंदी राजव्यवस्थापन बनवले. राज्यात मंगलमय शांती पसरली. वीरभव आणि माधवी राज्य चांगल्या प्रकारे हाताळू लागले. अशी ही कथा आटोपून श्रीकृष्णाने
सत्यभामासोबत म्हटले, सत्यभामा, पाहिलेस ना, खरे पुण्य म्हणजे लोकांना अन्न, प्रेम आणि आधार देणं आहे. ते बाह्य तेजाने मोजता येणार नाही. ते कर्माने सिद्ध होते. जे लोक नाट्यमय वागतात ते कधीतरी समोर येतेच, आणि ते प्रेम हे खरं प्रेम नसतेच. परंतु जेव्हा आपण एखाद्या गरीबाला, गरजूला आधार देतो, मदत करतो, तेच खरं पुण्य आहे. देव आणि लोक हे दोघेही हे समजतात. सत्यभामादेवी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, हा कृष्णा, आता मला कळाले. चांगुलपणाची कसोटी लोकांसमोर मी आता कशी ठेवते. हे म्हणजेच रोजचे दान, साधेपणा आणि कष्टातलं प्रेम हे आजपासून लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. भक्तांनो, ही छान अशी कथा इथेच संपते. श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठं दान हे अन्नदान आहे, आणि पुण्य कमवण्याचा मार्गसुद्धा म्हणजेच दान आहे. तर भक्तांनो, ही कथा आवडली असल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा, जय महादेव हे लिहायला नक्की विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारे केलेलं दान कधीही वाया जात नाही. जसं ह्या कथेमध्ये राजा राणीला त्यांच्या भक्तीची, सेवेची आणि कर्माची फळं ही एक दिवस भेटली, तशीच आपल्यालाही ती एक ना एक दिवस भगवंत नक्की देईल. ही कथा सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो हीच स्वामींचरणी इच्छा. धन्यवाद. कोणत्याही प्रकारचे दैवी अनुभव शेअर करण्यासाठी नक्कीच संपर्क करा. दैवी अनुभव शेअर केल्यामुळे एकमेकांचे बळ वाढते आणि भक्तिमय वातावरणात भक्तीचा मार्ग खुला होतो. तर नक्कीच संपर्क करा.